पती पत्नीच्या संयुक्त मालमत्तेवर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. फक्त ईएमआय भरल्याने एकट्याचा हक्क सांगता येणार नाही, तर जॉईंट प्रॉपर्टी बाबत हा मान्य उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आता आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया कोणता निर्णय आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाने पती पत्नीच्या संयुक्त नोंदणीकृत मालमत्तेच्या मीन्स जॉईंटली रजिस्टर्ड प्रॉपर्टी संदर्भात एक ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय दिला आहे. आता मान्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाने स्पष्ट केले की केवळ बँकेचे ईएमआय भरल्याच्या आधारावर पतीला संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकी हक्क सांगता येणार नाही, कारण हा निर्णय भारतातील महिलांच्या मालमत्ता हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आता यामध्ये न्यायालयाने या प्रकरणात कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला. संयुक्त मालकी, जर कोणतीही मालमत्ता पती पत्नीच्या संयुक्त नावावर नोंदणीकृत असेल म्हणजे रजिस्टर्ड असेल तर ती संयुक्त मालकीचीच ठरते. तसेच बेनामी कायद्याचे उल्लंघन, केवळ पतीने खरेदी दरम्यान किंवा त्यानंतर ईएमआय भरल्यामुळे त्याला एकट्याच्या मालकी हक्क सांगता येणार नाही, अशा प्रकारच्या एकतर्फी दावा बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्याचे कलम 4 चे उल्लंघन ठरतो. आता हा नेक्स्ट स्टेप आहे स्त्रीधनाचा मुद्दा आणि कायदेशीर पार्श्वभूमी काय आहे. तर या खटल्यात पत्नीच्या वतीने मांडण्यात आलेला स्त्रीधनाचा मुद्दा महत्वपूर्ण ठरला. जसे की पत्नीचा दावा, पत्नीने न्यायालयात दावा केला की संबंधित मालमत्तेसाठी भरलेल्या रकमेपैकी 50% रक्कम तिच्या स्त्रीधनातून आली आहे. तसेच स्त्रीधनाचे स्वरूप काय होते, तर हिंदू कायद्यानुसार स्त्रीधन हे महिलेचे स्वतंत्र आणि पूर्णतः वैयक्तिक मालमत्तेचे स्वरूप आहे. न्यायालयाने हा मुद्दा मान्य करत पत्नीच्या दाव्याला बळकटी दिली. तसेच मालकी हक्क नोंदणीच्या वेळी दोघांची नावे असल्यास फक्त पैशाचा सोर्स पतीकडून आला म्हणून पत्नीचा हक्क नाकारता येणार नाही. आता माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांच्या मालमत्ता हक्काच्या दृष्टीने मोठा विजय आहे. तर समान वाटा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या संयुक्त मालमत्तेतही पत्नीचा समान वाटा असतो, हे या निर्णयामुळे स्पष्ट झालेले आहे. तसेच पतीने ईएमआय भरले किंवा खरेदीची संपूर्ण रक्कम दिली यावरून पत्नीचा हक्क नाकारता येणार नाही. यामुळे महिलांचा मालकी हक्क अधिक मजबूत होणार आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय भविष्यातील अनेक कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादांवर परिणाम करणारा ठरणार आहे. संयुक्त मालमत्ता म्हणजे दोघांचाही हक्क, हा मूलभूत संदेश मान्य न्यायालयाने या निर्णयातून दिला आहे. थँक्यू.